करवीरचे जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय। प्रचार सभा करून येताना मानवाडजवळ 6 ते 7 जणांनी हल्ला केलाय। संताजी घोरपडे यांची गाडी अडवून काठी आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। घोरपडे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे। गाडीवर देखील दगडफेक करून हल्लेखोर पसार झालेत। संताजी घोरपडे यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कळे पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा देखील नोंदवण्यात आलाय। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, हा सगळा प्रकार नेमका कसा घडला आणि काय अपडेट्स आहेत सध्याचे? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की कोल्हापूरच्या करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे आणि त्यामध्ये जनस्वराज्याचे उमेदवार देखील संताजी घोरपडे आहेत। काल ज्यावेळी ही सगळी सभा आहे ती आटपून पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने येत असताना मनवाडजवळ काही तरुणांनी गाडी थांबवली। गाडी थांबवल्यानंतर विचारपूस करण्यासाठी किंवा कार्यकर्ते असतील म्हणून संताजी घोरपडे गाडीतून खाली उतरले। मात्र गाडीतून खाली उतरताच त्यांच्यावरती काठी असेल, धारदार शस्त्राने असेल ते हल्ला केला। त्याचबरोबर त्यांच्या सोबत असणारे इतर जे होते गाडीतून खाली उतरले सहकारी, त्यांच्यावर देखील या ठिकाणी हल्ला केला। एक प्रकारे जर आपण बघितलं तर रात्री उशिरा ज्यावेळी प्रचार सभा संपून कार्यकर्त्यांना भेटून हे कोल्हापूरच्या दिशेने येत असताना ही सगळी घटना घडली। रात्रीची वेळ होती त्यामुळे जे मारेकरी हल्लेखोर होते त्यांनी शेतामध्ये पळ काढला। पळ काढत असताना गाडीवर देखील दगडफेक केली। कळे पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या प्रकाराची नोंद केली, गुन्हा येथून नोंद केलेला आहे अज्ञातांच्या विरोधात। मात्र अशा पद्धतीने उमेदवारावरच जीवघेणा हल्ला आता करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये घडला। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आहे ते या मतदारसंघाकडे लागलेलं आहे। संताजी घोरपडे पुन्हा प्रचारामध्ये आता होणार का? कारण आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि बरोबर, आणि त्याच्या आधीच त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला झालाय, त्यामुळे आज ते रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळतो का, ते प्रचारात सक्रिय होतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण जो झालाय तो प्रकार नक्कीच गंभीर आहे, चिंताजनक आहे। विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।